श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 157। वसिष्ठ मुनी पुढे म्हणाले, सृष्टीच्या आरंभापासून प्रलयापर्यंत दिसणारे हे जगदरूपी कार्य केवळ भावना या कारणामुळेच उत्पन्न झाले आहे. कार्यसत्ता कारणाधीन असते हा सृष्टीचा अबाधित नियम आहे. कारणावाचून जर कार्य उत्पन्नच होऊ शकत नाही तर जगाला अधिष्ठानभूत असलेल्या ब्रह्माचेही काहीतरी कारण असायला हवे. परंतु सृष्टीचा हा नियम ब्रह्माला लागू होत नाही. कारण जे अनित्य आणि परप्रकाशित असते त्यालाच कारणाची गरज असते. तथापि ब्रह्म हे नित्य व स्वयंप्रकाश असल्याने त्याचे दुसरे कारण असणे संभवत नाही. म्हणजे चैतन्यच वासनारूपी कारण व जगदरूपी कार्य बनले असून तेच जीवांच्या व्यवहाराला देखील कारण झाले आहे. यावर राम म्हणाला, देह मरण पावल्यावर काही जनांच्या ठाई माझ्या हातून जिवंतपणी कोणतेच धर्मकार्य झाले नाही आणि मृत्यूनंतरही माझ्यासाठी कोणी दानधर्म केलेला नाही अशी भावना उत्पन्न झाली असेल आणि अशा जीवाकरिता त्याच्या त्याच्या आप्तांनी दानधर्म केला तर त्याचा उपयोग त्या जीवाला होतो का? जीवाच्या भावनेविरुद्ध असलेला हा दानधर्म निष्फल होतो की आप्तांच्या भावनेमुळे सफल होतो? वसिष्ठ म्हणाले, भावना ही नेहमी देश, काळ, क्रिया आणि द्रव्य यांच्या योगाने उत्पन्न होते. ज्या विषय संबंधाने ही भावना उत्पन्न होत असते त्याप्रमाणे कार्य घडून येते. मृतांच्या आप्तांनी शास्त्रोक्त क्रियाकर्म केल्यामुळे मृत मनुष्याला त्यानुसार फल मिळावे अशी दृढ इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली तर जीवाच्या अंतःकरणात आपण धर्मवान आहोत असा संस्कार उमटतो. पण मृत जीवाचे संस्कार नास्तिकपणाचे असले तर आप्तांनी केलेल्या क्रियाकर्मांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. म्हणजेच देहत्याग केलेला जीव आणि त्याचे आप्त अशा दोघांच्या भावनेमधील जी भावना प्रबल असेल तिचा जय होतो. म्हणून शुभ वासना आणि शुभ क्रिया यात आपण रत असावे. यावर राम म्हणाला, देश, काळ, क्रिया आणि द्रव्य अशा सहकारी कारणांमुळे धर्मविषयक वासना व भावना उत्पन्न होते. पण सृष्टीचा आरंभ काळ आणि महाप्रलय यावेळी सहकारी कारणांचा अभाव असल्यामुळे वासना उत्पन्न होणे शक्य नाही. मग वासनामय कार्य म्हणजे जग ते तरी कसे उत्पन्न होणार? यावर वसिष्ठ म्हणाले, महाप्रलय किंवा सर्गारंभ या समयी देशकालादिकांचे अस्तित्वच संभवत नसल्याने त्यावेळी दृश्य जगतासंबंधी बुद्धी उत्पन्न होणे शक्य नाही. म्हणूनच हे दृश्य जग वस्तुतः संभवत नाही. ते कधी उत्पन्न झालेले नाही व स्थितीकाळी ते भासत असले तरी त्याच्या रूपाने निर्विकार ब्रह्मच स्थित आहे असा सिद्धांत आम्ही तत्व जाणणाऱ्या सिद्धजनांनी केला आहे. तोच सिद्धांत तुला पटवून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.